नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यातील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक म्हणजेच फॅक्टर अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन याला अनुसरून आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की जगात लोकसंख्येचं जे वितरण आहे हे असमान स्वरूपात झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी जे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आहे हे अनइव्हन स्वरूपात आपल्याला झालेलं दिसून येतं. या पाठीमागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाची मुख्य 2 कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. एक म्हणजे प्राकृतिक घटक आणि दुसरा म्हणजे मानवी घटक. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे मुख्य 2 घटक आहेत. प्राकृतिक घटक म्हणजेच फिजिकल फॅक्टर आणि मानवी घटक म्हणजे ह्युमन फॅक्टर. विद्यार्थ्यांनो, प्राकृतिक घटकामध्येच म्हणजे फिजिकल फॅक्टरमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो, ज्यामुळे लोकसंख्येच्या वितरणावर आपल्याला परिणाम झालेला दिसतो. यातील पहिला घटक प्राकृतिक रचना, ज्याला आपण रिलीफ किंवा लँडफॉर्म्स असं म्हणतो. यातील दुसरा घटक आहे हवामान म्हणजेच क्लायमेट. तिसरा घटक आहे पाण्याची उपलब्धता, अवेबिलिटी ऑफ वॉटर. आणि चौथा घटक आहे मृदा, सॉइल्स. तर हे 4 घटक आहेत. तसंच मानवी घटक जे आहेत ह्या मानवी घटकामध्ये देखील 5 उपघटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. हे घटक पुढील प्रमाणे. त्यातील पहिला आहे शेती, ॲग्रिकल्चर. दुसरा आहे खाणकाम, मायनिंग. तिसरा आहे वाहतूक म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन. चौथा घटक आहे नागरीकरण म्हणजे अर्बनायझेशन. आणि 5वा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे म्हणजेच पॉलिटिकल फॅक्टर्स अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज. तर अशा पद्धतीनं हे 5 उपघटक जे आहेत हे मानवी घटकामध्ये समाविष्ट झालेले आहेत. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला यावर ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो 2 स्वरूपात असू शकतो. एक म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते तुम्हाला प्राकृतिक घटक स्पष्ट करायला सांगितले जातील, म्हणजेच फिजिकल फॅक्टर जे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जाऊ शकेल. किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक जे आहेत म्हणजेच ह्युमन फॅक्टर त्याचे एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता या दोन्हीही घटकांची माहिती जी आहे ही आपण आता विस्ताराने पाहूयात. सर्वप्रथम आपण या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे प्राकृतिक घटक आहेत ह्या प्राकृतिक घटकांची माहिती जी आहे ही आपण या ठिकाणी पाहूया. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला मराठी व इंग्रजी दोन्हीही या ठिकाणी माध्यमातून नोट्स किंवा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी काढून घ्या. जी काही माहिती तुमच्यासमोर आहे नंतर तुम्हाला त्याचा अभ्यासामध्ये उपयोग होईल. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जॉग्राफिकल फॅक्टर्स अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन म्हणजेच प्राकृतिक घटक जे आहेत लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे ते आपण या ठिकाणी आता विस्ताराने पाहूया. त्यातील पहिला जो घटक आहे प्राकृतिक घटकातील तो म्हणजे प्राकृतिक रचना. या ठिकाणी प्राकृतिक रचना ही जी आहे हा पहिला पॉईंट या ठिकाणी दर्शवलेला आहे. याला अनुसरून आता आपण माहिती पाहूया. प्राकृतिक रचना किंवा भूरूप जे आहे त्यालाच आपण या ठिकाणी रिलीफ किंवा लँडफॉर्म्स म्हणून या ठिकाणी ओळखतो. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की भूरूप जे आहेत लँडफॉर्म जे आहेत हे 3 स्वरूपात किंवा 3 टाईपचे आहेत. पहिलं जे आहे ते म्हणजे माउंटेन, पर्वतीय. दुसरं आहे प्लॅटू म्हणजेच पठारी. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे प्लेन, आपण ज्याला मैदानी प्रदेश असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, या 3ही प्रकारच्या भूरूपांवर आपल्याला लोकसंख्येचं वितरण जे आहे हे समान स्वरूपात आढळून येत नाही, तर असमान या ठिकाणी वितरण जे आहे झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं.
विद्यार्थ्यांनो, जर आपण पाहिलं मैदानी प्रदेशामध्ये, तर मैदानी प्रदेशाचा उतार जो असतो हा मंद स्वरूपाचा या ठिकाणी असतो. म्हणजेच या ठिकाणी जे काही मैदानी प्रदेश आहेत, या ठिकाणी प्लेन रिजन जे आहेत, ते आपल्याला त्यांचा उतार जो आहे हा जंटल स्लोप आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो आणि त्यामुळे त्या प्रदेशात आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही दाट असलेली दिसून येते. पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या स्वरूपात दाट असलेली दिसून येते. डेन्सली डिस्ट्रीब्युटेड पॉप्युलेशन झालेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थ्यांनो, मैदानी प्रदेश जो असतो हा सपाट असतो, सखल असतो व सुपीक असतो. त्यामुळे अशा प्रदेशात आपल्याला शेतीचा विकास जो आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. म्हणजेच या ठिकाणी ॲग्रिकल्चरची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होती. तसंच ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक, दळणवळण मार्ग जो आहे त्यांचाही मोठ्या प्रमाणात विकास होतो आणि त्याला अनुसरून या ठिकाणी औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात या प्रदेशात आपल्याला झालेलं दिसतं आणि साहजिकच त्यामुळे अशा प्रदेशात आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही दाट आढळून येते. विद्यार्थ्यांनो, जर आपण पाहिलं याच्या अपोजिट किंवा विरुद्ध या ठिकाणी पर्वतीय प्रदेश जर आपण पाहिलं, माउंटेनस अँड हिली एरियाज जर आपण पाहिलं, तर पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन जे आहे हे आपल्याला या ठिकाणी कमी स्वरूपात असलेलं दिसून येतं. हा भाग जो आहे डोंगराळ किंवा पर्वतीय, या ठिकाणी पाण्याची किंवा उदरनिर्वाहाची सुविधा ज्या आहेत ह्या फारशा मोठ्या प्रमाणात नसतात. कारण पर्वतीय प्रदेश जे असतात हे उंच असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी ते जे असतात हे उंच सखल, त्यानंतर दुर्गम असतात आणि तीव्र उताराचे असतात. त्यावर शेतीचा विकास जो आहे हा होऊ शकत नाही. म्हणजे ॲग्रिकल्चर जे आहे ती या ठिकाणी डेव्हलप होऊ शकत नाही आणि अशा ठिकाणी या ठिकाणी मानवी जीवनासाठी वाहतूक हा जो काही घटक आहे किंवा शेती हा जो घटक आहे त्याचा विकास होत नाही. वाहतूक, दळणवळणाचा विकास आपल्याला पर्वतीय प्रदेशात झालेला दिसत नाही किंवा करता येत नाही. साहजिकच या ठिकाणी साधन संपत्ती जरी असली तरी देखील आपल्याला पर्वतीय प्रदेशावर विकासासाठी मर्यादा आलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ही विरळ स्वरूपात असलेली दिसून येते. त्यामुळं पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे या ठिकाणी लेस आढळते. विद्यार्थ्यांनो, असं जरी असलं तरी ज्या पर्वतीय प्रदेशात जिथे पाण्याची आणि उदरनिर्वाहाची किंवा ऑक्युपेशन, रोजगाराची सोय होते, अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्या कॉन्सन्ट्रेट किंवा केंद्रित झालेली दिसते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल डेहराडून किंवा लेह, ही काही आपल्याला उदाहरणं जी आहेत आपल्याला सांगता येतील. तर अशा प्रकारे प्राकृतिक रचना किंवा ज्याला आपण रिलीफ किंवा लँडफॉर्म म्हणतो, याचा परिणाम जो आहे हा लोकसंख्येच्या वितरणावर आपल्याला झालेला दिसतो. साधारणपणे आपण जर पाहिलं तर जगातील पठारी व पर्वतीय म्हणजेच प्लॅटू अँड माउंटेन रिजनपेक्षा या ठिकाणी जे किनारी प्रदेश आहेत आणि मैदानी प्रदेश आहेत, म्हणजेच कोस्टल रिजन्स अँड प्लेन रिजन्स, या ठिकाणी आपल्याला पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन जे आहे हे डेन्सली म्हणजेच दाट स्वरूपात या ठिकाणी आढळून येते. विद्यार्थ्यांनो, ज्या प्रकारे या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक रचनेचा प्रभाव आपल्याला आढळून येतो, त्याच प्रकारे या ठिकाणी प्राकृतिक घटकातील
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा दुसरा जो घटक आहे हवामान, क्लायमेट, याचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर मोठ्या प्रमाणावर हा घटक परिणाम करत असलेला आपल्याला दिसून येतो. ज्या प्रदेशात मानवी जीवनासाठी हवामान प्रतिकूल आहे, अनफेवरेबल म्हणजेच प्रतिकूल क्लायमेट आहे, अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता ही कमी असलेली दिसून येते. आणि ज्या प्रदेशात क्लायमेट कम्फर्टेबल आहे मानवी जीवनासाठी, अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे ही आपल्याला दाट असलेली दिसून येते. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी अतिउष्ण प्रदेश किंवा अतिशीत वाळवंटी प्रदेश जर आपण पाहिलं, म्हणजेच या ठिकाणी एक्स्ट्रीम क्लायमेट्सचे जे काही प्रदेश आहेत, ज्या ठिकाणी व्हेरी हॉट ऑर व्हेरी कोल्ड डेझर्ट ऑर रिजन्स ज्या प्रदेशात आहेत, अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही कमी असलेली दिसते. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उदाहरणार्थ सहारा वाळवंट जर पाहिलं तर या ठिकाणी अतिउष्ण व कोरडे हवामान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहे. तसंच जर आपण ध्रुवीय प्रदेश जर पाहिलं तर ध्रुवीय प्रदेश हे अतिशीत म्हणजेच व्हेरी कोल्ड रिजन आपल्याला या ठिकाणी हे सांगता येतील. येथील हवामान, क्लायमेट हे मानवी जीवनासाठी फारसं अनुकूल नसतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता कमी असलेली दिसते. तसंच जगातील वाळवंटी प्रदेश जे आहेत किंवा अतिपर्जन्याचे प्रदेश जर पाहिलं आपण या ठिकाणी, तर हे देखील मानवी वस्तीस अनुकूल नसलेले आपल्याला सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, ज्या प्रदेशात ऋतुमानात प्रमाणे हवामानात फारसा बदल होत नाही, असा जो प्रदेश असतो तो मानवी जीवनासाठी अनुकूल असलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच वेअर देअर इज नॉट मच सीजनल व्हेरिएशन अट्रॅक्ट मोर पीपल. म्हणजे याचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भूमध्य सामुद्रिक हवामानाचा प्रदेश, मेडिटेरियन रिजन्स. या ठिकाणी आपल्याला हवामानात फारसा बदल आपल्याला झालेला दिसत नाही या भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात. त्यामुळे आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही आपल्याला तिथे जास्त असलेली दिसते, कारण हे हवामान आल्हाददायक हवामान असल्याकारणानं त्या ठिकाणी मानवी वस्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. विद्यार्थ्यांनो, अतिशीत हवामानाचा प्रदेश जर आपण पाहिला, पोलर रिजन, तर या ठिकाणी एस्किमो व लॅप्स जमातीचे जे काही लोक आहेत ते या येथील हवामानाशी, क्लायमेटशी त्यांनी जुळून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी हे एस्किमो आणि लॅप्स जे आहेत त्यांनी तेथील हवामान ॲडॉप्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची संख्या आपल्याला काही प्रमाणात ह्या शीत हवामानाच्या प्रदेशात दिसून येते. तसंच विषुववृत्तीय हवामान जे आहे, इक्वेटोरियल रिजन, या ठिकाणी उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी खोरे आणि आफ्रिकेतील कांगो नदी खोरे जर आपण पाहिलं तर येथील हवामान देखील प्रतिकूल स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला या प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे ही विरळ स्वरूपात असलेली दिसते. कारण हा जो प्रदेश आहे हा उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी घनदाट अरण्य आहे, तसंच वर्षभर पाऊस या ठिकाणी होतो. साहजिकच या प्रदेशात शेतीचा, वाहतुकीचा व औद्योगिक विकासावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येते आणि अशा प्रकारचं हवामान जे आहे या ठिकाणी हे रोगट प्रकारचं असल्याकारणानं आपल्याला येथे लोकसंख्या जी आहे ही विरळ स्वरूपात असलेली दिसते. तर अशा प्रकारे हवामान, क्लायमेट हा जो घटक आहे किंवा फॅक्टर आहे
त्याचा पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्याला झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, हे 2 घटक पाहिल्यानंतर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे पाण्याची उपलब्धता, अवेबिलिटी ऑफ वॉटर. विद्यार्थ्यांनो, पाण्याला आपण पाणी म्हणजे जीवन असं म्हणतो, कारण पाण्याचा उपयोग हा जीवनासाठी, जगण्यासाठी, त्याचप्रमाणे इतर वापरासाठी आणि शेती व उद्योगधंदे यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर जो आहे हा होत असलेला दिसतो. त्यामुळे ज्या प्रदेशात आपल्याला पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही जास्त असलेली दिसून येते. अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे अशा ठिकाणी लोक राहणे पसंत करतात. पीपल प्रिफर टू लिव्ह इन एरिया वेअर फ्रेश ऑर पोटेबल वॉटर इज इझिली अवेलेबल. विद्यार्थ्यांनो, त्यामुळेच या ठिकाणी नद्यांची खोरी असतील, म्हणजेच रिव्हर बेसिन्स किंवा किनारी प्रदेश असेल, कोस्टल रिजन असेल, अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जी आहे ही जास्त असलेली दिसून येते. जगातील आपल्याला याची काही उदाहरणं जी आहेत ही सांगता येतील. उदाहरणार्थ नाईल नदी किंवा नाईल व्हॅली, तसंच भारतीय किनारी प्रदेश, भारताचा किनारी प्रदेश जर पाहिला आपण या ठिकाणी कोस्टल प्लेन्स ऑफ इंडिया, या ठिकाणी आपल्याला मोस्टली डेन्सली पॉप्युलेशन जे आहे हे आढळून येतं किंवा लोकसंख्येची घनता जी आहे हे आपल्याला जास्त स्वरूपात या ठिकाणी असलेली दिसते. विद्यार्थ्यांनो, वाळवंटी प्रदेश जर आपण पाहिले या ठिकाणी, तर वाळवंटी प्रदेशामध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते, पाण्याची उपलब्धता ज्या ठिकाणी असते त्याला आपण मरुद्याने म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी आपण ओएसिस म्हणून ओळखतो. तर तेथे देखील लोकसंख्या जी आहे ही आपल्याला एकवटलेली आढळते, कारण इतरत्र पाण्याची उपलब्धता नसते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारतातील फलोदी या ठिकाणी हा भारतातील आपल्याला मरुद्यानाचा प्रदेशातील भाग आपल्याला सांगता येईल. तसंच सौदी अरेबियातील अल अहसा हे जे ओएसिस आहे किंवा मरुद्यान आहे, या ठिकाणी एक आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही एकवटलेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता म्हणजेच अवेबिलिटी ऑफ वॉटर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, मुबलक प्रमाणात आहे, अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही जास्त असलेली दिसते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त दिसत नाही. तर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर शेवटचा चौथा घटक जो आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा तो म्हणजे मृदा, आपण ज्याला सॉईल म्हणतो. विद्यार्थ्यांनो, सॉईल शेतीसाठी अतिशय उपयुक्त असते. ज्या ठिकाणी फर्टाईल सॉईल असेल त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चरची डेव्हलपमेंट जी आहे, शेतीचा विकास जो आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी फर्टाईल सॉईल आहे, उदाहरणार्थ नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशात, रिव्हर व्हॅलीज किंवा रिव्हर बेसिनच्या प्रदेशात सुपीक मृदा असते, फर्टाईल सॉईल असते. त्यामुळे त्या प्रदेशात आपल्याला ॲग्रिकल्चरची डेव्हलपमेंट, विकास जो आहे हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. आणि साहजिकच अशा प्रदेशात आपल्याला पॉप्युलेशनची डेन्सिटी जी आहे ही जास्त असलेली दिसते, लोकसंख्येची घनता जास्त असलेली दिसते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. मिसिसिपी, गंगा, इरावती आणि यांगत्से ह्या काय आहेत, नद्या आहेत, रिव्हर्स आहेत. मिसिसिपी रिव्हर, गंगा रिव्हर, इरावती रिव्हर, यांगत्से रिव्हर. आणि
त्यांनी निर्माण केलेली मैदाने, त्यांनी निर्माण केलेली फ्लड प्लेन्स, पूर मैदाने, या प्रदेशात आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ही दाट असलेली दिसते. तर या ठिकाणी पहा, या पेजवर या ठिकाणी मृदा हा घटक आलेला आहे. त्याला अनुसरून माहिती जी आहे ही माहिती या ठिकाणी आलेली, याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून याची माहिती जी आहे ही माहिती लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थ्यांनो, मृदेलाच अनुसरून या ठिकाणी आपल्याला अजून एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की ज्वालामुखीय प्रदेशातील मृदा जी आहे, आपण ज्याला ज्वालामुखीय मृदा म्हणतो, ती देखील शेतीसाठी अतिशय उपयुक्त अशी असते. म्हणजेच द स्लोप्स अँड फूट हिल्स ऑफ मेनी व्हॉल्कॅनोज हॅव हाय densities of population as their slopes are covered with fertile volcanic soil. तर येथे लोकसंख्येची घनता किंवा डेन्सिटीज ही जास्त असण्यापाठीमागचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही व्हॉल्कॅनो सॉईल जी आहे ही फर्टाईल असल्या कारणानंच, म्हणजेच सुपीक असल्या कारणानंच त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त असलेली दिसते. कारण त्या प्रदेशात शेतीचा विकास हा मोठ्या प्रमाणात होतो. आपण त्याला रेगूर किंवा ब्लॅक सॉईल म्हणजेच रेगूर व काळी मृदा म्हणून देखील या ठिकाणी आपण ओळखतो. या प्रदेशात, ज्या प्रदेशात रेगूर किंवा काळी मृदा असेल त्या प्रदेशात आपल्याला पॉप्युलेशन हे जास्त स्वरूपात असलेलं दिसतं. विद्यार्थ्यांनो, याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे जावा, जपान आणि सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखीचे पर्वताचे जे काही उतार आहेत, या ठिकाणी आपल्याला त्या पर्वताच्या उताराजवळ तसंच त्याच्या पायथ्याजवळ आपल्याला लोकसंख्याची घनता जी आहे ही जास्त असलेली दिसते. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे. तर अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर मृदा म्हणजेच सॉईल हा जो फॅक्टर आहे हा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम करत असलेला दिसतो. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे जे प्राकृतिक घटक आहेत, फिजिकल फॅक्टर जे आहेत, त्यातील 4 फॅक्टर आपण पाहिलेले आहेत. एक प्राकृतिक रचना, रिलीफ आपण ज्याला लँडफॉर्म्स म्हणतो, त्यानंतर दुसरा पाहिलेला आहे हवामान, क्लायमेट, आणि तिसरा पाहिलेला आहे पाण्याची उपलब्धता, अवेबिलिटी ऑफ वॉटर, आणि शेवटचा पाहिलेला आहे मृदा म्हणजे सॉईल. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाची तयारी जी आहे ही तुम्ही यातून व्यवस्थितपणे या मुद्द्याच्या आधारे करायची आहे.